तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मला असे मेसेज येतात की दादा हे शेप कसे तयार केले, बॉक्समध्ये फोटो कसा ॲड केला आणि अशा टाईपच्या डिझाईन कसे बनवायच्या, तशा टाईपच्या डिझाईन कशा बनवायच्या. तुम्ही एकदा जर नॉर्मल फोटोशॉप शिकले ना बेसिक तरी, तर तुम्हाला सर्व प्रॉब्लेम भेटणार आहे सॉल्व्ह करून. कारण तुम्ही स्वतः डिझाईन बनवणार आहे. तुम्ही कोणती पण डिझाईन बघितली ना, तुम्हाला प्रॉपर फोटोशॉप येतोय. शेप कसे क्रिएट करायचं, कोणता टूल कसं काम करतो, मास्किंग, क्रिएट क्लिपिंग मास्क, जेवढं काय आहे, ब्रश कसे मारायचे नॉर्मल. तुम्ही जर एकदा शिकले तर तुम्ही कोणती पण डिझाईन बघा, कोणती पण तुम्हाला बॅकग्राऊंडला प्रॉब्लेम येणारच आहे स्टार्टिंगला. बाकी जेवढे काय शेप तयार केलेत ते सर्व तुम्हाला लगेच समजणार आहे कसे शेप तयार केले, काय कसं. मला खूप मेसेज येतात की दादा ह्या टाईपची डिझाईन बनवली, याच्यामध्ये शेप कसे तयार केलेत, परत बॉक्समध्ये फोटो कसा टाकलाय, बॉक्सच्या बाहेर फोटो कसा आलाय, हे सर्व मास्किंग वगैरे क्लिक मास्क वगैरे करून तुम्ही रेडी करू शकता. त्यासाठी तुम्हाला बेसिक फोटोशॉप शिकणं खूप गरजेचं आहे. स्टार्टिंगला तुम्ही डायरेक्ट मोठी उडी मारू नका, कारण प्रॉब्लेम येईल. कारण ट्रेंडिंगला माहिती आहे, तुम्ही डिझाईन बघतात वेगवेगळं, तुम्हाला पण वाटतं अशी डिझाईन मी बनवू शकतो, कसं करू काय कसं. जसं एखादी बिल्डिंग बांधायला त्याचा पाया मजबूत लागतो, तसं तुम्हाला प्रॉपर फोटोशॉप येणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा तुम्ही फोटोशॉप शिकला ना, मग तुम्ही कोणती पण डिझाईन बनवू शकता आणि तुमचा कॉन्फिडन्स पण वाढणार आहे. हो, स्टार्टिंगला प्रॉब्लेम येईल बॅकग्राऊंड क्रिएट वगैरे करायला, बाकी तुमचं 85% तरी काम होऊन जाणार आहे. तर एवढं सांगायचं मला, फोटोशॉप शिकून घ्या, बाकी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हळूहळू सगळं.